हे मोगऱ्याचं झाड आहे. छान असं सुंदर फुटी छान अशा फुटलेल्या आहेत. आता याला कळ्या यायला सुरुवात झालेली आहे. खाद दिल्यामुळे छान असे फुटले आणि कळ्या यायला चालू झाल्या. सुंदर असं मोगऱ्याचं झाड फुटलेलं आहे. मोठं आहे झाड आपलं मोगऱ्याचं. प्रत्येक फांदीला अशा कळ्या यायला चालू झालेल्या आहेत. हे आपलं मोगऱ्याचं झाड. हे आपलं दुसरं मोगऱ्याचं झाड आहे. हे पण मोठं आहे. ह्याला पण कळ्या यायला चालू झाले आहेत. आपले छान असे फुटलेले आहेत झाड आपले. मस्त सुंदर असे फुटलेले आहेत. हे मिरचीचं झाड आहे. याला भरपूर अशा कळ्या यायला लागल्यात. हे चिनी गुलाब आहे. मस्त सुंदर असे छान छान फुले आहेत. आता ऊन पडल्यामुळे हे फुलं सुकलेले आहेत. आता आपण दोन्ही पर्सलेन आणि चिनी गुलाब दोन्ही मिक्स असं लावलेलं आहे. हा किती सुंदर असा कलर आहे. फिकट गुलाबी छान असा सुंदर कलर आहे. असे फुलं सुकले की असे त्याचे आपण काढून टाकायचं. म्हणजे दुसरे फुलं पण त्याला छान असे आलेले सुंदर वाटतं आपलं झाड. छान असं काढून रोज असे मस्त सुंदर असे फुलं फुलतात त्याचे छान. त्याच्यामुळं हे फुलं सुकलेले असतात ते आपण काढून टाकायचे. म्हणजे झाडं आपली सुंदर वाटतात. काढल्यामुळे फुलं भरपूर फुलं आल्यामुळे फुले पण भरपूर सुकलेले असतात. काढून टाकल्यामुळे छान दिसतं. भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत आपल्या चिनी गुलाबला. फुलं पण असे छान रोज मस्त लागतात. फुलतात पण भरपूर. चिनी गुलाबचे फुलं असे फुलले की मस्त सुंदर दिसतात. हे चांदणीचं झाड आहे. मस्त सुंदर अशा भरपूर कळ्या लागलेल्या आहेत आपल्या चांदणीच्या झाडाला. हे आपलं चांदणीचं झाड आहे. भरपूर कळ्या लागलेल्या आहेत आपल्या चांदणीच्या झाडाला. हे आपण त्याला डब्यात लावून घेतलेलं आहे. चांदणीचं झाड आपलं सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. तर आपलं जाईचं झाड आहे. छान असं फुटलेलं आहे. इथं आहेत वांग्याची रोपं लावलेले आहेत. छान आलेले आहेत. त्यात एक जोराचं पण झाड आहे. पण ते उन्हानं खूप असं वाळलेलं आहे. पण इथं थोडंसं आहे पानं. बघू छान असं येतं का. वांग्याची रोपं आपण याच्यामध्ये लावून घेतले होते. छान आलेलं आहे. हे आपण मोगऱ्याच्या झाडाची माती अशी मोकळी अशी करून घेतलेली आहे. तर याला आपण लिक्विड फर्टिलायझर देऊन घेणार आहे. छान अशी याची पण ग्रोथ छान आलेली आहे. पण याला आता कळ्या लागायला चालू होतील. त्याच्यामुळं आपण याला लिक्विड फर्टिलायझर देऊन घेणार आहे. हे आपलं जास्वंदाचं झाड आहे. छान असं सुंदर फुटायला लागलंय. त्याच्यामुळं त्याची पण कुंडीतली माती आपण अशी खुरपून घेणार आहे. उन्हाळा असल्यामुळे आपण हे वर फुलं ही निघलेली आपण ह्याच्यावरती असे टाकून ठेवलेले. त्याच्यामुळे ते काढून आपण खुरपून याला लिक्विड खाद देणार आहे. म्हणजे चांगले फुलं आपल्या झाडाला येतील. आता छान असं सुंदर फुटलेलं आहे आपलं झाड. त्याच्यामुळं त्याला लिक्विड फर्टिलायझर देणार आहे. मधुमालतीच्या झाडाला सुंदर असे फुलं किती सुंदर आलेले आहे. हे लिक्विड फर्टिलायझर आहे. आपण आता त्याला मिक्स करून घेतोय. हे लिक्विड फर्टिलायझर हे वर्मी कंपोस्ट पासून तयार केलेलं आहे. हे आता आपण ह्या जास्वंदाच्या झाडाला देऊन घेणार आहे.
जास्वंदाच्या झाडाला देऊन घेतलेला आहे. हे मोगऱ्याचं झाड आहे, आपण त्याला पण देऊन घेणार आहे. तर हे मिरचीचं झाड आहे, त्याला पण देऊन घेऊया. हे चांदणीचं झाड आहे, त्याला पण देणार आहे. हे आपण झाडांना देऊन घेतलेलं आहे. तर लिक्विड फर्टिलायझर देऊन आपण छान असं झाडाला दिलेलं आहे. हे आपल्याकडं पर्सलेनचं झाड आहे, त्याला आपण देऊन घेतोय. त्याला आपण देऊन घेतलेला आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा.